अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. ऑटो रिक्षा चालक मालकांच्या प्रलंबित न्याय मागण्या हक्कांसाठी गेल्या 2 वर्षांपासून कार्यालयाला लेखी स्वरूपात निवेदन सादर करून अनेक समस्या, प्रश्न, अडचणी व मागण्यांसाठी शांततेत व लोकशाही मार्गाने निवेदन सादर केली होती. परंतु फक्त आश्वासनेच मिळाली. कोणत्याही प्रकारच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नसून प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यासाठी आम्ही आमच्या न्याय व हक्क मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने नाईलाजास्तव आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र श्रमिक विकास वाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आले. यामध्ये प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे: ऑटो रिक्षा LPGचे गॅसचे वाढलेले दर 125 रद्द करून ते पूर्ववत 61 रुपये करावे. कंपनी ट्रान्सपोर्ट बसद्वारे होणारी अवैध प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करावी. धर्मवीर आनंद दिघे साहेब मियर्ड ॲक्सी कल्याणकारी योजनेची फी माफ करून परवाना धारकांना मोफत लाभ मिळावा. जुन्या आधार कार्डवर घेतलेल्या ई-रिक्षांना परवाना आणि पोलीस चारित्र्य पडताळणीचे नियम लागू करावेत. बेकायदेशीरपणे चालणारी बाईक टॅक्सी सेवा आणि अवैध प्रवासी वाहतूक त्वरित बंद करावी. शहरात रिक्षांसाठी अधिकृत पिकअप आणि ड्रॉप पॉइंट निश्चित करून द्यावेत. रिक्षा चालकांवर आकारण्यात आलेले 10,000 1 लाख रुपयांपर्यंतचे दंड ई-चलन त्वरित रद्द करावेत. महिला सक्षमीकरणासाठी आलेल्या पीक रिक्षा पुरुष चालवत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी. इतर जिल्ह्यातील रिक्षा आपल्या जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत त्यावर बंदी म्हणून स्थानिक चालकांना संरक्षण द्यावे. अशा स्वरूपाच्या मागण्या या ठिकाणी निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या. या कंपनी बसेस पूर्णपणे अवैध वाहतूक पासून बंद झाल्या पाहिजे, अवैध वाहतूक पासून अलिप्त झाल्या पाहिजे, ही माझी मागणी आहे. ट्रान्सपोर्ट कंपनी बसेसला माझी तिसरी मागणी आहे, ही नियमन जे विना परवाना ई रिक्षा चालतात यांना कुठली अट व कुठला नियम नाही, कुठलं लायसन नाही, परमिट नाही, ब्याज नाही. आधार दिले, गाडी आणली, हे होतंय पूर्ण सुळसुळाट झालाय. एक परत पिंक रिक्षा नियमन, पिंक रिक्षाचे गव्हर्नमेंटने महिलांसाठी दिलेले आहेत. परंतु एकही पिंक रिक्षावर आपण आताही जाऊन पाहू शकता की एकही पिंक रिक्षावर महिला नाहीये, पुरुष रिक्षा चालवतात. परत बाहेर जिल्ह्यातील रिक्षा भरपूर आहेत. हे प्रशासन झोपी गेलेलं आहे का? आम्ही वेळोवेळी निवेदने देतो, निवेदन आमचं ऐकलं जात नाही. मातूर कारवाई केली जाते. आम्हाला इन आउट वोट देतात, शिक्के मारतात, हाकलून देतात म्हणजे ठीक आहे करून घेऊ म्हणतात. परत ही बाईक टॅक्सी शहरामध्ये म्हणे प्रवाशांसाठी 2 व्हीलरची गरज आहे का हो? या LPG ऑटो रिक्षा चालकांनी काय करायचं हो? 1 वर्षाचे 20 ते 25 हजार त्यांना भरावं लागतं आणि ई रिक्षांना काही भरायचं नाही म्हणे. परत बाईक टॅक्सी ते कशाला हो? हे सगळं बंद झाल्याशिवाय मी या मंडपातून उठणार नाही. सर्वप्रथम परत तुमचे सर्व मीडियावाल्यांचे आभार मानतो आणि माझे खांदेकरी, माझे समर्थक सर्व माझ्या गेले अनेक वर्षापासून रिक्षा चालकाच्या समस्या होत्या, पण अचानक तुमचं आंदोलन सुरू झालं. याबाबत तुमचं काय मत आहे? याबाबत माझं एकच मत आहे, बऱ्याच वर्षापासून आंदोलने छिडतात, रस्ता रोको केल्या जाते. भरपूर काही काल परवा आमच्या भाऊनी वसीमभाई असेल, बरेच इम्रान पटेल असतील, अजून काय ते अहमद पटेल, जे भरपूर होते, नाव नाही सांगता येणार,
या लोकांनी सुद्धा या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कपडे काढून फेकले होते, तरी पण कुठंच काही नाही. मी माझ्या संघटने थ्रू जवळपास आज 12 पत्रव्यवहार केलेले आहे. मला सुद्धा चॉकलेट दिल्या जातं, मला पोलीस स्टेशनहून पत्रव्यवहार येतो, समजपत्र येतात की साहेब तुमचं पत्र आम्हाला मिळालं, कारवाई केली, कारवाई करत आहो आणि करत राहणार आणि करतच राहतात. 1-2 कंपनी बसेस अडवतात आणि जशास तसे दुसऱ्या दिवशी ड्रायव्हर तुमचं बदलतो. पुढचं पाऊल काय राहणार आहे? हा, 1 मिनिट परत सांगतो. माझं पुढचं पाऊल असं असेल की ह्या ज्या मागण्या आहेत, ह्या ज्या माझ्या ठाम मागण्या आहेत, पूर्ण लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय आणि परत सांगतो उद्यापासून ह्या म्हणजे माझं उपोषणाच्या नंतर हे सगळं मला क्लिअर पाहिजे रोडवर आणि मी तोपर्यंत उठणार नाही. ह्या मागण्या माझ्या पूर्ण मान्य झाल्याशिवाय मी उठणार नाही इथून. मागण्या तुमच्या? आमच्या मागण्या आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर म्हटलं तर त्रास जर म्हटलं तर रिक्षा चालकाला पिकअप पॉईंट ड्रॉप पॉईंटचा आहे. कारण रिक्षा चालकची कमाई आहे 400-500 रुपये. तो दिवसभर मजुरी करून 400-500 रुपये कमवतो आणि त्याला 1,500-1,500 हजाराचे पावते मिळतात. त्याच्या मागे एकच कारण आहे की रिक्षा चालकांना पिकअप पॉईंट ड्रॉप पॉईंट नाही. पोलीसवाले त्यांना नो पार्किंगच्या नावाखाली हे त्याच्याकडून बळजबरी दंड वसूल करते. तर ह्यो दंड बंद करण्यात यावा आणि आम्हाला पिकअप पॉईंट ड्रॉप पॉईंट मिळण्यात यावा. दुसरी गोष्ट, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सगळ्या खेड्यापाड्यातील ग्रामीण लोक बसलेले, तर त्यांना मीटरनं प्रवास पुरत नाही. 4-5 किलोमीटरचा प्रवास 60-65 रुपयाचा होतोय, तर त्या एका प्रवासाला करत नाही, कारण तो कामगार आहे, तर त्याला शेअरिंगच पुरतोय. आणि शेअरिंगचा करता येतं आम्ही जर 10-20 रुपये सकाळी त्या कामगाराला ह्या कॉपऱ्यातली त्या कॉपऱ्यात नेऊन सोडतोय आणि रातच्या टायमाला जे रिक्षा चालक प्रवाशाकडून 400-500 रुपयाची मागणी करतात, तर तो प्रवासी त्याला 400 रुपये देतो, पण तो हुशार राहतो, जाता आता कंप्लेंट करतो. रात्री कंप्लेंट होती आणि सकाळी पोलीसवाले कारवाई करते, ते फक्त 10-20 रुपये जमा करणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई होती. तर हे थांबण्यासाठी प्रशासनानं सरकारनं या छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअरिंग दर फिक्स करावा आणि पिकअप पॉईंट ड्रॉप पॉईंट याचे आम्हाला त्वरित हे करावं. आमची कुठलीच मागणी नो पार्किंगच्या नावाखाली आमच्या मागं 1-1 लाखाचा दंड वसूल करण्यात येऊ राहिला. आम्ही खायचं काय आणि द्यायचं काय? आता आम्ही रिक्षा चालक आहेत, त्या आमच्यावर बेशिस्तीचा धब्बा लावलेला आहे की बेशिस्त रिक्षा चालकावर कारवाई होती, पण आम्ही बेशिस्त नाही आहे. आम्ही सगळे सुशिक्षित लोक आहोत. आम्ही छत्रपती संभाजीनगरला खासदार दिलेले आहेत, आमदार दिलेले आहेत, रिक्षा चालवताना पालकमंत्री सुद्धा आम्ही दिलेला आहे. आता पालकमंत्री त्यांना माहिती रिक्षा चालकाची कळकळ काय आहे, दळदळ काय आहे, त्यांची इन्कम किती आहे, त्यांना दंड किती बसतोय, ते यांना खुद रिक्षा चालवलेला आहे. अगर ते जर असे मोठं व्यक्तिमत्व जर रिक्षा चालकाकडे जर दुर्लक्ष करत असेल तर आम्ही जायचो कोणाकडे? आम्ही इतके लाचार झालो की आमचं सरकार असून आम्ही खुद शिवसैनिक आहोत. अगर शिवसैनिकाला जर न्याय भेटत नसेल तर आम्ही जावं कोणाकडे? ही अशी मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अध्यक्ष पालकमंत्रीच आहे. बघा ना तुम्ही, आमचं किती दुर्दैव आहे की आमच्या स्वतः संस्थापक अध्यक्ष रिक्षा चालक असून त्यांना रिक्षा चालकाची अडीअडचणी माहिती नाही. आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम नो पार्किंगचा आहे. आम्ही वारंवार उपोषण केलेत, तरी तुम्ही आपले जे पालकमंत्री आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही पत्र व्यवहार केलाय का? पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्यांना आम्हाला फक्त आश्वासनं दिलेली. आमच्या मीटिंग होईल, त्यांना आम्हाला बोलवतात, मीटिंग करतात, आश्वासन देतात, तुमचं काम करण्यात येईल, पण जशाला तसं आमच्याकडे कुणी लक्ष देत. आम्ही पाठपुरावा केला, वारंवार पाठपुरावा केला आहे. कलेक्टर ऑफिसला, पोलीस आयुक्ताला, कलेक्टरला, सगळ्याला आम्ही निवेदन दिलेले आहेत. आम्ही उपोषणाला बसलेलो आहे, आंदोलन केलेले आहेत, पण आमच्याकडे कुणी दुर्लक्ष करत. माझं नाव सुरेश जाधव, मी वस्ताद रिक्षा चालक मालक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि तसंच रिक्षा चालक मालक कृती समितीचा जिल्हा उपाध्यक्ष. तसे माझे सहकारी इम्रान पटेल हे वस्ताद दलचे सचिव आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.